नमस्कार मंडळी. मी सुतीक्ष्ण तोटे आणि आपण बघत आहात इंडियन फसल. मंडळी, आपण सध्या संत्र्याच्या बागेमध्ये आहोत. ही बाग सध्या साधारणतः 2 वर्ष हिला होत आलेली, या बागेला 2 वर्ष होत आलेली आहे. आणि आता या बागेमध्ये जे मुख्य रोग असतो आपल्या संत्र्यामध्ये येणारा, तो म्हणजे डिंक्या. आता डिंक्याचं प्रमाण या बागेमध्ये सुद्धा दिसायला सुरुवात झालेली आहे. मंडळी, आपल्या सर्वांना माहीतच असेल की डिंक्या कशामुळे होतो. डिंक्या हा रोग प्रामुख्याने बुरशीजन्य रोग आहे आणि हा बुरशीजन्य रोग शेतामध्ये विविध कारणाने पसरत असते. जसं आपल्या शेतामध्ये इतर बुरशी पसरते, त्याचप्रमाणे हे सुद्धा बुरशी पसरते. आपण जे पाट्याचं पाणी देतो त्यामुळे सुद्धा पसरते. जर जास्त ओलावा टिकून राहत असेल जमिनीमध्ये तेव्हा सुद्धा डिंक्या रोग होत असतो आणि अशी वेगवेगळे कारण आहेत त्यामुळे डिंक्या होत असतो. आणि डिंक्या हा रोग असा आहे, याला जर आपण कंट्रोल केलं नाही, तर यामुळे काय होते, झाड आपलं खराब होण्यास सुरुवात होते आणि आपलं झाड पूर्ण डॅमेज होऊन झाड मरू सुद्धा शकते, जर वेळेत आपण याचे उपाय केले नाही तर. उपाय अगदी सोपा सांगणार आहे आणि 100% याचा रिझल्ट असणारा हा उपाय आहे. तर मंडळी, डिंक्या आपल्याला माहित आहे. तर डिंक्या याला का म्हणले जाते? कारण याच्यामधून जे आहे, एक छिद्राच्या ठिकाणावरून एक पाण्याचा स्त्राव जसा येत असतो त्याप्रमाणे हे येतो आणि डिंक याचा बनत असतो आणि डिंक फुटतो आणि त्यातून पाण्याचा स्त्राव येत असतो. आणि प्रामुख्याने डिंक्या हा जर रोग आहे, हे आपल्याला संत्र्यामध्ये कुठे दिसतो, तर ज्या ठिकाणी आपण कलम बांधत असतो त्या ठिकाणी आपल्याला हे दिसून येते. तर मंडळी, आता आपण हे झाड बघू शकतो. या झाडाला डिंक्या रोगाची लागण झालेली आहे. आता डिंक्या रोग कुठं लागलेला आहे, तर तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये की या ठिकाणी हे डिंक्या रोग आता लागलेला आहे. आता हे काही वेळानंतर काय होणार, की ही जी डिंक्याची जी आपण गाठ म्हणू, आपण इथे डिंक आलेला आहे, हे डिंक्याची गाठ फुटणार आणि याच्यातून पाण्याचा स्त्राव येणार. आता मंडळी, मेन गोष्ट आहे की हा जो डिंक्याचा रोग आहे, हा आपण कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो. तर आपण बघू शकता की हा इतर डिंक्याचा रोग आपल्याला दिसून येते, आढळत आहे शेतामध्ये. आता जर याला जर कंट्रोल केलं नाही, तर याचे बुरशीजन्य रोग असल्यामुळे इतरही झाडामध्ये पसरू शकतो. तर आता आपल्याला 3 ते 4 साहित्य पाहिजे, जे की या डिंक्या रोगापासून आपल्याला सुटका पाहण्यासाठी. सगळ्यात पहिले आपल्या शेतामध्ये ही अशी एक आरी असते. प्रत्येकाजवळ आरी असते किंवा चाकू, धारदार चाकू जर असेल, तो सुद्धा आपल्याला चालू शकतो. त्यानंतर काय करायचं, हे स्वच्छ धुतलेला आपल्याला आरी किंवा चाकू हवा आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यानंतरची गोष्ट जी पाहिजे ते म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट, 1% पोटॅशियम परमॅग्नेट. आता माझ्याकडे सुद्धा पोटॅशियम परमॅग्नेट 1% जे असते ते नाही आहे. तर मी त्याऐवजी काय घेणार, टर्मरिक घेणार, म्हणजेच काय घेणार, हळद घेणार. पोटॅशियम परमॅग्नेट मध्ये काय गुणधर्म आहे, ते काय करते, बुरशी जे आहे, आपण या आरीने काय करणार आहोत, ते जी जागा आहे डिंक्याची ते आपण खरडणार आहोत. त्यानंतर त्यावर काय अप्लाय करणार आहोत, जसं आपण आपल्याला जखम झाली त्यानंतर लावतो, ते पोटॅशियम परमॅग्नेट लावणार आहोत. तर पोटॅशियम परमॅग्नेट नसेल तर आपल्याकडे जर हळद असेल, सगळीकडे उपलब्ध आहे, ते पण आपण वापरू शकतो. फक्त हळदीचा असर जे आहे हे जास्त नसणार आहे, म्हणजे आपल्याला इफेक्ट तेवढा भेटणार नाही रिझल्ट आपल्याला. त्यानंतर आपल्याकडे काय हवं, कोणतंही बुरशीनाशक. तसं आता PDQ डायरी असो किंवा इतर जे शास्त्रज्ञ आहे, हे काय सजेस्ट करतात की मॅन्कोझेब 63% जर आपल्याकडे जर बुरशीनाशक असेल तर फारच चांगलं. पण मी म्हणेल की कोणतं जरी तुमच्याकडे बुरशीनाशक असेल तरी चालते. तर आता कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे हे बघूया. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की हे जे लागण झालेली जागा आहे, हे आपल्याला इथून खरडायची. ठीक आहे, चांगल्या प्रकारे इथून आपल्याला ही जागा खरडायची आहे. ठीक आहे, आता इथून ही जागा खरडायची आणि पांढरी साल जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ही जागा आपल्याला खरडायची आहे. ठीक आहे, तशाच प्रकारे इतर ठिकाणी जर, आता इथं 2 ठिकाणी माझ्या या झाडाला डिंक्या झालेला होता. ठीक आहे, यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर यानंतर सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला जे आपल्याकडे हळद आहे. ठीक आहे, आता ही हळद आहे, ही हळद याला लावायची. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही जरी टाकली तरी चालते. हे काय करणार, जे याच्यावरचे बुरशीचे किटाणू असेल त्याला आपण मारण्यात आपली हळद काम करते. आयुर्वेदात सुद्धा आपल्याला याच्यात खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येते. ठीक आहे, आता हळद, आता कोणी म्हणणार की हळद काम करेल नाही करेल. ठीक आहे, हे आता वादविवादाचा भाग पण होऊ शकतो. परंतु मी ज्या ठिकाणाहून माहिती हे गोळा केलेली आहे आणि ज्या पण शेतकऱ्यांना अनुभव आलेला आहे त्यांच्यापासून मी तुम्हाला हे सांगत आहे. आता यानंतर काय करायचं, तर सर्वात सोपं, आता मी इथं आता पेस्ट तयार केलेला आहे. कशाचा, आपल्या फंगीसाईडचा आहे, पेस्ट तयार केलेला आहे. ठीक आहे, आता कोणती पण फंगीसाईड तुम्ही घेऊ शकता. माझं म्हणणं आहे की तुम्ही साप पण घेसान तरी पण फंगीसाईड ते चालू शकते. ओके, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे आपल्याला हे जे याला लेप लावायचं आहे. ठीक आहे, चांगल्या प्रकारे घट्ट, हा घट्ट लेप लावायचा आहे. आणि जनरली आपण काय करायचं आहे, जे आंतरप्रवाही हे असतात आपले बुरशीजन्य बुरशीनाशक असतात, त्याचा वापर आपल्याला संत्र्यामध्ये करायचा आहे. कारण की याच्यापासून जी कोळकी वगैरे होते त्याला सुद्धा पण हे मदत करते. आता
तुम्ही बुरशीमध्ये जवसचं तेल सुद्धा वापरू शकता. म्हणजे काय करते जवसाचं तेल याला चिपकून ठेवण्यास मदत करते. ठीक आहे. म्हणजे आपण याला काय म्हणतो की चिपकून ठेवणारं एजंट सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. स्टिकर टाइपमध्ये आपण त्याला म्हणू शकतो आणि सोप सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला डिंक्याचं काय करायचं आहे, आपल्याला डिंक्या रोग आपण कंट्रोल करू शकतो. आता ही अशाच प्रकारे आपल्या इतर भागामध्ये जरी कुठं आपल्या शेतामध्ये डिंक्या रोग असेल, तर अशा प्रकारे एकदम 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण त्याचा नायनाट करू शकतो. ठीक आहे. आता ही पद्धत एक रासायनिक पद्धत झालेली आहे. आता यानंतर आपल्याला जर डिंक्या रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन करायचं असेल, तर काय करायचं? किंवा आपल्याला कंट्रोल करायचा आहे, डिंक्या येण्यापासून रोखायचा आहे. आता हे जे उपाय सांगितला हे डिंके आल्यानंतरचा होता. डिंके येण्याच्या आधी काय करायचं? तर आपल्या 2 वेळा, एक जूनमध्ये एक मे मध्ये आणि एक ऑक्टोबरमध्ये दोन्ही वेळेस बोडो पेस्ट आपल्या प्रत्येक झाडाला लावायचा आहे. जेणेकरून बुरशीजन्य रोगाची लागवण जी आहे ते आपल्याला त्याच्यापासून आपण वाचू शकतो. सोबतच आता रोगाची लागवण माझी झालेली आहे, तर काय करायचं? तर ट्रायकोडर्मा आपल्याला भेटते. ते ट्रायकोडर्मा आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर सुडोमोनास आपल्याला भेटते. ते पण आपण वापरू शकतो. मग याची मात्रा कशी वापरायची? ट्रायकोडर्मा कोणते वापरायचे? ते तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे. ठीक आहे. ते कसे वापरायचे? 100 ग्रॅम प्रति 1 किलो आपल्याला शेणखत घ्यायचं आहे आणि ते आपल्याला काय करायचं आहे? आपल्या जे आपलं झाड आहे, त्या झाडाच्या बुंध्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. त्याने सुद्धा आपलं चांगल्या प्रकारे जे आपला मूळकूज आणि जे डिंक्या रोग आहे याच्यापासून आपण सुटका ठेवू शकतो. आता पाठीमागे तुम्ही माझी बाग बघू शकता. ही 2 वर्षाची झालेली बाग आहे. चांगली आलेली आहे. पण अशा प्रकारे जर डिंक्याची जर याच्यामध्ये जर लागवण झालेली असेल, तर तुमची ही बाग कधी नष्ट होणार हे माहीत पण नाही पडणार आहे. त्यामुळे वेळेत आणि टाईममध्ये आपल्याला डिंक्या रोगाला जे आहे हे आटोक्यात आणायचं आहे आणि आपले जे झाड आहे हे चांगल्यात चांगले आपल्याला बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मंडळी, तुम्ही तुमच्या भागामध्ये कशाप्रकारे डिंक्याला कव्हर करता, कशाप्रकारे त्याला गवसणी घालता, हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.